नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. देशातील एक श्रीमंत देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचं देवस्थान असा लौकिक असलेल्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी एक सूतोवाच केलं, एक म्हणणं मांडलं, एक योजना जाहीर केली. त्या योजनेवर साई भक्तांची आणि ग्रामस्थांची मतं मागवली. काय योजना आहे ती योजना अशी आहे, एखाद्या संस्थेने, एखाद्या रजिस्टर सेवाभावी संस्थेने किंवा अन्य कुठल्याही संस्थेने, एखाद्या संघटनेने, एखाद्या धार्मिक संस्थेने 5 एकर जागा दिली तर तिथे साईबाबांसारखंच म्हणजे शिर्डीतलं जे साई मंदिर आहे त्याची प्रतिकृती आम्ही तिथे उभारू, साई संस्थांसारखं प्रसादालय सुरू करू, हॉस्पिटल सुरू करू, भोजनालय सुरू करू, ज्या सुविधा इथं आहेत त्या सुविधा तिथं सुरू करू. अशा ही पहिली योजना. दुसरी योजना अशी आहे की जर गावोगाव कुणीही साई मंदिर उभारणार असलं तर त्याचा 50% खर्च साई संस्थान करेल आणि ती रक्कम 50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. आता या 2 योजनांवर साई भक्तांची मतं काय येतील ते येऊ, परंतु आज शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी, जे की आता सत्ताधारी पक्षाचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक आहेत, त्यांनी आज एक प्रेस नोट जारी केली आणि त्यांनी सांगितलं की या निर्णयाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. दुसरे शिर्डीतले नेते आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर एकनाथ गोनकर आणि ते विरोधी पक्षाचे आहेत, गणेश कारखान्याचे संचालक आहेत आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. साई संस्थांचे मागाशी मी सांगितलं तसं माजी विश्वस्त आहेत. त्यांनी सुद्धा माझ्याशी बोलताना असं सांगितलं की वेळ पडल्यास या प्रश्नी मी सुद्धा आंदोलन करील. म्हणजे शिर्डीतल्या ग्रामस्थांचे जे 2 प्रमुख नेते आहेत त्या दोघांनी याला विरोध दर्शवला, आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता खरं म्हणजे ही योजना पी शिवाशंकर साहेबांनी का जाहीर केली असावी, त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना का आली असावी. सुदैवाने 2 दिवसापूर्वी मी त्यांची भेट घेतली, तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस माझ्या असं एक लक्षात आलं की त्यांनीच बोलताना सांगितलं की इथल्या सनदी अधिकाऱ्याला, ते IAS आहेत, त्यांना 5 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करण्याचा अधिकार नाही आणि 50 लाखापेक्षा अधिक रक्कम असेल खर्चाची तर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. धोरणात्मक निर्णय असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे सनदी अधिकारी तिथे येऊन बसले आहेत. अडचण एवढीची आहे की त्यांना कुठलाही अधिकार नाही, कारण तशी कायद्यात सुधारणा झालेली नाही. साई संस्थांचा कारभार सध्या जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालची 3 सदस्यीय समिती पाहते, ज्यात के जिल्हा अधिकारी देखील सदस्य आहेत. या 3 सदस्यीय समितीने असला कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या योजनेवर फक्त मतं मागवली आहेत. आता बघा, त्यांच्या मनामध्ये असं असतं की आपण IAS आहोत, इथे आलो आहोत आणि माझ्या सकृतदर्शनी असं मत आहे की ते धार्मिक आहेत, त्यांना साईबाबांसाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा आहे. या चांगले करण्याच्या इच्छेपायीच त्यांनी साई मंदिर परिसरामध्ये पादत्राणे घालून जायचं नाही असा एक चांगल्या हेतूने घेतलेला निर्णय किती असुविधाकारक आहे त्याचा प्रत्यय मलाच आला. 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी साई संस्थांमध्ये गेलो त्यावेळेस उघडलेलं होतं, मध्ये जाऊन परत आलो तोपर्यंत जोरदार पाऊस होऊन गेलेला होता आणि माझ्या पायातली जी बुटाची जोडी मी बाहेर काढून ठेवली होती त्यातल्या एका बुटात पाणी साठलं होतं. दुसरा बूट थोडा मध्ये आले असल्यामुळे तो कोरडाच राहिला होता. मी ते बुटातलं पाणी काढलं जाताना, एक बूट कोरडा एक बूट ओला, मला चालताना इतकं अनइझी वाटायला लागलं की मी शेवटी शेजारच्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्या उरलेल्या कोरड्या बुटामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून तो चिंब करून घेतला. त्यावेळेस मला जिथं मी गाडी लावली त्या हॉटेलपर्यंत जाता आलं. ही फरफट मला तिथं पाहायला मिळाली. दुसरं अजून एक चित्र पाहायला मिळालं. गुरुस्थानजवळ चिकचिक झाली होती, म्हणजे तिथल्या फरशीवर बारीक चिखलाचा लेअर आला होता आणि पाय सरकत होते. खरं म्हणजे ज्यांनी ती फरशी टाकली त्याच वेळेस मी सातत्याने असं वृत्तपत्रातून लिहित होतो की L&Tनी जे दर्शनबारीचं काम केलं आहे ते म्हणजे सुबक दगडात घडून केलं आहे. तुम्ही खाली सुद्धा फरसबंदी करा. त्यामुळे ते साई मंदिराच्या वाड्याची, म्हणजे जे साई मंदिर आहे ते आणि दर्शनबारी याच्याशी मॅच होईल. माहीत नाही हेतू काय होता, खर्च करण्याचा हेतू काय होता, कोणाकडून काय केलं, काय असेल आपल्याला माहीत नाही. त्यांनी
तिथे चोपडी फरशी टाकली, ज्यावर थोडासा पाऊस झाला का कुणीही कधीही कसाही सरकू शकतो, त्याचा हात पाय खुबा मोडू शकतो, एवढं तो सगळा प्रकार धोकेदायक आहे. भुरभुर ज्यावेळेस पाऊस चालू असते त्यावेळेस एकतर तिथं मांडव टाकावा लागतो किंवा चिखल होतो म्हणून सातत्याने ती फरशी पुसावी लागते, तरी पण बारीक चिखलाचा लेर होतो आणि सरकासरकीचा खेळ चालतो. एका सद्भावनेने घेतलेल्या निर्णयाची परिणिती मला तिथं पाहायला मिळाली आणि एक चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळं भाविकांचे कसे पाय सरकतात. तिथे जर फरसबंदी असती तर ते दिसायलाही सुबक दिसलं असतं आणि भाविकांचाही कपाळ मोक्ष टाळता आला असता. असो, आपला विषय हा चाललेला आहे की हा निर्णय त्यांनी का घेतला, हा निर्णय त्यांनी का जाहीर केला, का याच्यावर मतं मागितलं. बोलताना त्यांनी असं सांगितलं की तिरुपती बालाजींनी अशी 10 मंदिरं देशभरात उभारली आहेत. हे तिरुपतीचं मॉडेल आहे. तिरुपतीच्या मॉडेलच्या आधारे प्रति शिर्डी देशभरातील विविध राज्यात उभारावी असं पी. शिवशंकर साहेबांचा मनोदय आहे. तिरुपतीचं मॉडेल यशस्वी झालं असं त्यांचा दावा आहे. म्हणजे तिरुपती देवस्थाननी केलं म्हणून शिर्डी देवस्थान ते करू इच्छित आहे. त्यांचा दुसरा एक दावा असा आहे की आंध्रमध्ये सर्वाधिक साई मंदिरं आहेत म्हणून आंध्रमधून सर्वाधिक साई भक्त शिर्डीत येतात. अशी जर सर्वाधिक साई मंदिरं ठिकठिकाणी झाली, म्हणजे इतर राज्यात झाली, तर इतर राज्यातूनही साईबाबाच्या मंदिरात गर्दी वाढेल आणि इथल्या बाजारपेठेचं साई संस्थांचं उत्पन्न वाढेल असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यांच्या युक्तिवादापूर्वी ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली, माहितीच्या अधिकारातले कार्यकर्ते श्रीरामपूरचे ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं आपल्या देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते 12 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्या निमित्ताने देशाची परिक्रमा होते. पण या 12 ज्योतिर्लिंगाला श्रावणातच माणूस जातं, भक्त जातात, इतर वेळी जात नाही. याचं कारण प्रत्येक गावात 1-2 महादेव मंदिरं आहेत. जर तुम्ही सगळ्या ठिकठिकाणी अशा प्रति शिर्डी उभ्या करणार असाल तर साईबाबांच्या शिर्डीचं काय होईल. याचं कारण असं की हे उभारलेली मंदिरं ही थेट साई संस्थांचा म्हणजे संबंध असणारी किंवा 5 एकरावर जी उभारायची आहेत तिथं संपूर्ण साई संस्थांनीच उभारलेली असणार आहे. त्यामुळे जर शिर्डीतली गर्दी घटली तर ॲडव्होकेट संदीप कुलकर्णींचा दावा असा आहे की साई संस्थांचा सध्याचा दररोजचा खर्च अतिशय गंभीर बाब आहे. साई संस्थांचा सध्याचा दररोजचा खर्च 2 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे असा ॲडव्होकेट संदीप कुलकर्णींचा दावा आहे. मग जर रोज 2 कोटी रुपये उत्पन्न मिळणार नसेल, मग ते ठेवीवरचा व्याजातला असेल नाही तर दानपेटीतला असेल, 50-50 लाख रुपये असे जर बाहेर दिले आणि बाबांची तिजोरी न जाणो कदाचित ती अक्षय आहे, अखंड आहे, तिला कुबेराचं वरदान आहे, पण ती जरी कमी झाली तर रोजचा 2 कोटी रुपये खर्च कसा भागवायचा हा प्रश्न न जाणो कदाचित भविष्यात साई संस्थांसमोर येऊ शकतो. म्हणून मी या निर्णयाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावून विरोध करणार आहे असं ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी यांनी माझ्याशी चर्चा करताना सांगितलं. आता खरं म्हणजे प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे. सर्वसामान्य ग्रामस्थांचं, साई भक्तांचं असं म्हणणं आहे की प्राधान्यक्रम ठरवा. साई संस्थांच्या खुर्चीवर IAS अधिकारी बसले आहेत. शाळा महाविद्यालयांचा दर्जा काय आहे? साई संस्थांच्या इस्पितळाची, रुग्णालयाची अवस्था काय आहे? तिथल्या मेडिकलमध्ये पुरेशी औषधं आहेत का? त्या दोन्ही दवाखान्यात पुरेसे डॉक्टर आहेत का? जे डॉक्टर आहेत ते प्रामाणिकपणे तिथे वैद्यकीय सेवा देतात का? अपवाद वगळता काही डॉक्टरांविषयी तक्रारी आहेत की नाही? एखादा सिरियस पेशंट तिथे आला तर त्याला ट्रीट करण्याऐवजी महानगरातल्या विशिष्ट दवाखान्यात नेण्याची सूचना केली जाते का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न. कर्मचारी रिटायर झाले,
20-20 वर्ष झाले स्वर्गवासी व्हायला लागले, त्यांचे कुटुंब अनाथ व्हायला लागले, अजूनही त्याला वेळ का मिळत नाही, त्याचा प्राधान्यक्रम का ठरत नाही, हा फुल्यांचा बाबतीतला निर्णय आहे. आज एका समारंभात बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच असं म्हणाले की सगळं झालंय, न्यायालयाची परवानगी घ्यायची आहे. न्यायालयाची परवानगी घेताना सुद्धा प्राधान्यक्रम जर ठरत नसतील तर शेतकऱ्यांची, फुल उत्पादकांची कशी सस्य उलपट होते याचं हे विखे पाटलांचं विधान म्हणजे उत्तम उदाहरण होतं. आता एवढे सगळे कंगोरे या प्रति शिर्डीला असताना पी शिवाशंकर साहेबांनी अत्यंत चांगल्या भावनेने तिरुपतीचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून जी योजना विचाराधीन आहे त्याबाबत मतं मागवले, त्याला पहिल्याच दिवशी असा तीव्र स्वरूपाचा विरोध झाला आहे. आणि हा जर अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला तर नेहमीप्रमाणे ग्रामस्थ विरुद्ध साई संस्थान हा संघर्ष अटळ आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे हे मात्र वास्तव आहे. माझं हे या प्रतिशिर्डीविषयी मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.